मराठी सिनेसृष्टी समृद्ध करण्यासाठी अनेक कलाकारांनी बहुमूल्य योगदान दिलं आहे। आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीची माहिती सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या अभिनयाने गेले अनेक वर्ष मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवली होती। मात्र तरीही त्यांनी त्यांच्या आयुष्याचे अखेरचे काही दिवस अत्यंत एकाकी व्यतीत केले। या महान अभिनेत्रीला आयुष्याच्या शेवटी आपल्या कुटुंबाची साथ मिळाली नाही। मुले नातवंड असताना त्यांना एका वृद्धाश्रमात अखेरचे दिवस घालवावे लागले। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की वृद्धाश्रमात असताना त्यांनी व्हीलचेअरवर बसून देखील एका चित्रपटामध्ये काम केलं होतं। पुढे वृद्धाश्रमात एकाकी जगत असताना अनेक आजारांचा सामना त्यांना करावा लागला। आयुष्याच्या शेवटच्या दिवसात अत्यंत वेदनादायक अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला। ही दुर्भाग्य अभिनेत्री म्हणजे आशा पाटील। चला तर जाणून घेऊया या महान अभिनेत्रीची संपूर्ण जीवन कहाणी। आशा पाटील यांचा जन्म 18 जानेवारी 1936 साली झाला। त्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी गावाच्या होत्या। लहानपणापासून त्यांना कलेची आवड होती। त्या काळी कोल्हापूर हे शहर भारतीय चित्रपटसृष्टीचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध होतं। यातूनच त्यांना कलेबद्दल आस्था निर्माण झाली। मग त्या मेळ्यातून आणि चित्रांमधून आपली कला सादर करू लागल्या। कालांतराने कोल्हापूरच्या नाटक कंपनीत त्यांना कामासाठी बोलावणी येऊ लागली। काही काळ नाटकात काम केल्यानंतर त्यांना चित्रपटात काम करायची संधी मिळाली। 1960 साली अंतरीचा दिवा या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। त्यानंतर माणसाला पंख असतात, शाहीर परशुराम, प्रीती विवाह, रंगल्या रात्री अशा, निवृत्ती ज्ञानदेव, कामापुरता मामा असे एकापाठोपाठ एक चित्रपट त्यांना मिळत गेले। त्यांनीही आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना चकित केलं। कमी कालावधीतच जमदार अभिनेत्री म्हणून त्यांचा नावलौकिक झाला। व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, दत्ता माने, दिनकर पाटील, अनंत माने यांसारख्या दिग्गज निर्मात्यांनी त्यांना आपल्या चित्रपटात संधी दिली। चित्रपटात काम करत असताना त्यांनी नाटकात काम करणे सुरू ठेवलं। या काळात त्यांनी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्यासोबत तो मी नव्हेच या नाटकात काम केलं। शिवाय नटसम्राट आणि एकच प्याला या गाजलेल्या नाटकातही त्यांनी काही काळ काम केलं। पुढच्या काळात त्या साधी माणसं, मंत्र्याची सून, आयत्या बिळावर नागोबा, गावरान गंगू, उतावळा नवरा, शुभपाऊल नाऱ्या अशा असंख्य चित्रपटांमध्ये दिसून आल्या। चित्रपटांमधून आईची भूमिका साकारणाऱ्या आशाताई पाटील अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीत आई म्हणूनच ओळखल्या जात होत्या। रत्नमाला यांच्या निधनानंतर दादा कोंडके यांची आई म्हणून त्या अनेक चित्रपटांमध्ये दिसून आल्या। त्यांनी 1960 ते 2016 पर्यंत तब्बल 55 वर्ष चित्रपटसृष्टीत काम केलं। या काळात त्या तब्बल 150 चित्रपटात झळकल्या। जबरदस्त अभिनय आणि दमदार संवाद फेकीसाठी त्या खास ओळखल्या जायच्या। अस्सल गावरान स्त्री पात्र साकारण्यात त्यांचा हातखंडा होता। त्यांच्या प्रचंड मोठ्या कारकिर्दीत त्यांना चित्रपटातील विविध भूमिकांबद्दल उत्कृष्ट अभिनयाची अनेक पारितोषिकं मिळाली होती। पुढे उतारवयात त्यांना काम मिळणं बंद झालं। 70 नंतर उरलेलं आयुष्य नातवंडांसोबत आरामात व्यतीत करावे असा त्यांचा मानस होता। मात्र ही त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही। ज्यावेळी त्यांना कुटुंबाची खरी गरज होती त्यावेळी त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं। एक मुलगा आणि 2 मुले असूनही त्यांना नाईलाजाने वृद्धाश्रमात राहावे लागले। त्या काही वर्ष कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमात राहिल्या। वृद्धाश्रमात राहत असताना त्यांनी व्हीलचेअरवर बसून रेडीमिक्स नावाच्या चित्रपटात काम केलं। या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण वानखेडे यांनी विशेष प्रयत्न करून आशाताईंना या चित्रपटात घेतलं। प्रवीण यांनी आशाताईंना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र या मानी अभिनेत्रीने मदत नाकारली। रेडीमिक्स हा चित्रपट आशाताईंचा अखेरचा चित्रपट ठरला। पुढे वृद्धाश्रमात एकाकी जगत असताना त्या फार कोलमडून गेल्या। पुढे मानसिक आणि शारीरिक दुखणे वाढले। मणका आणि किडनीचा त्रास सुरू झाला। हे दुखणे पुढे पुढे वाढतच गेले। शेवटी त्या अंथरुणाला खिळल्या। यानंतर त्यांच्या मुलीने त्यांना घरी आणले, मात्र लगेचच त्यांना क्षयरोगाची बाधा झाली। कोल्हापुरातील शाहूपुरीमधल्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आलं। या हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये उपचार घेत असताना 18 जानेवारी 2016 रोजी त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळी त्या 80 वर्षांच्या होत्या। अशा प्रकारे आशा पाटील उतारवयातील यातनांमधून मुक्त झाल्या। आशा पाटील यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी एका तेजस्वी अभिनेत्रीला मुकली। आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं होतं। आज त्या हयात नसल्या तरी अनेक बहारदार भूमिका साकारून त्या मराठी प्रेक्षकांच्या मनात अजरामर झाल्या आहेत। तर ही होती दिग्गज अभिनेत्री आशा पाटील यांची जीवन कहाणी। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।